बार्शी टाकळी कृषी बाजार समितीत मोठा घोटाळा. पिंजर उपबाजारातील भूखंडाचे श्रीखंड नेमकी कोणी साठले? बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पिंजर उपबाजार केंद्रात मोठ्या गैरप्रकाराची चर्चा जोरात सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले सचिव सतीश शेळके यांच्या कार्यपद्धतीवर शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. पिंजर बाजार समितीच्या आवारातील मौल्यवान भूखंड कोणताही ठराव न घेता, वरिष्ठांची परवानगी न घेता तब्बल 11 महिन्यांच्या करारावर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे याबाबत निबंधक आणि सहाय्यक निबंधकांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. घरची उपाशी आणि बाहेरची तुपाशी अशी स्थिती बाजार समितीची झाल्याचं चित्र आहे. 26 डिसेंबर रोजी माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता सचिव समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. आता या प्रकरणात सहकार व पणन विभागाने तातडीने चौकशी करावी, अन्यथा मोठे घबाड उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. या गैरप्रकाराविरोधात लवकरच शिष्टमंडळ थेट सहकार मंत्र्यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सवाल एकच, पिंजर बाजार समितीतील भूखंडाचे श्रीखंड नेमके कोणी साठले? धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे अकोला यांनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूया. सतीश सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी टाकळी उपबाजार पिंजर येथे 50 बाय 30चा एक भूखंड एका गृहस्थाला तुम्ही दिला आहे. तो कोणत्या लीजवर दिला की ॲग्रीमेंटनुसार दिला? नाही, तो तात्पुरता ॲग्रीमेंटवरती दिला. तो 11 महिन्याच्या. 11 महिन्याच्या. हो, 11 महिन्यानंतर तो म्हणजे करार असतो. तो लीजवर म्हणता येईल ना दिला? लीज नाही, लीज वेगळा असतं, करार वेगळा असतो. करार हा टेम्पररी होते, शेतकऱ्याच्या सुविधेसाठी आपण केला. काय महिन्यात दिला? तो 3,500 रुपये महिन्यात. बरं, यासाठी तुम्ही सर्व सचिवाच्या वगैरे तुमच्या संचालक मंडळाच्या मीटिंग वगैरे झाली होती, ठरावावर घेतले का? त्यांचा आपण करारच करून घेतलेला आहे. ठराव या संदर्भात ठराव घेतला का तुम्ही? ठराव नाही, हे तुम्हाला असं करायचं आहे की तुम्ही या संदर्भात ठराव नाही घेतला घेतलेला का? आहे. बरं, या संबंधी तुम्ही निबंधक साहेबाला कळवला का? प्रस्ताव वगैरे दाखल केला? त्यांचा ॲक्च्युअल ॲग्रीमेंट आता एवढं म्हणजे झाल्यानंतर आता आम्ही त्याची रीतसर मान्यता घेतो. म्हणजे तुम्ही बाकीचेच सर्व मालक चालक म्हणले, निबंधक साहेबाला माहिती नाही त्याच्या आधीच तुम्ही स्वतः सोडून राहिले, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? शेतकरी हितासाठी म्हणून ते केलं. तिथे शेतकऱ्यांचं अवजार वगैरे बनवणारे आहे. नाही, चुकीची गोष्ट आहे सर. ते मी तिथला स्थानिक रिपोर्टर आहे, ते उद्योग आहे, व्यवसाय आहे. ते मग मला द्या तुम्ही त्यातला भूखंड, चालेल का तुम्हाला? द्या, सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजे, देतो मी तुम्हाला पैसे. तुम्ही पैशाचा काही विषय नाही, सभापती साहेबांसोबत तुम्ही बोलून घ्या. हे मालमत्तेचे ते हात भूखंड तुम्ही दिला कसा? मग ॲग्रीमेंट तुम्हाला देतात का? त्याचा ठराव तुम्ही घेतला का? सराव संचालक साहेब का निबंधक साहेबाला तुम्ही प्रस्ताव पाठवला का? त्यामुळे 4 गोष्टी उत्तर द्या तुम्ही. 3 दिलेले आहेत, 1 बाकी आहे. निबंधक साहेबांना कळवायचं बाकी आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच निर्णय घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही स्वतःच निर्णय घेतला असं प्रॉब्लेम असा म्हणजे काय असतं, पद्धतीची आहे की अगोदर निर्णय घ्यायचा असतो आणि नंतर त्याला प्रस्ताव पाठवायचा. ठरावाची मिटिंग दाखवा मला. तुम्ही या संदर्भात ठराव कधी घेतला आणि कुणाला असे आहेत त्याच्यात ते दाखवा मला. चालेल? ठराव घ्यायचा. धन्यवाद. ठीक. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.